नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आई येणार होती गावावरून, तर आम्ही खाली आलो होतो कारण आई आली होती दादाच्या घरी। तर ह्यांची एक्साइटमेंट तर पहा कशा प्रकारे। लगेच दाजीला तर खूप आनंद होतो हे दोघेजण आल्यानंतरनी, तर त्यांची मजा मस्ती तर आता काही चालूच झाली। त्यानंतर आईसाठी जेवणामध्ये मटकीची भाजी, आमरस, चपाती असा बेत होता। तर बाकीचा व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला। त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर यांची खेळणं चालूच होतं। तर पहा सोफ्याच्या ट्रॉल्या काढून यामध्ये बसून यांचं खेळणं चालू झालेलं असतं। एकत्र मिळाली म्हणजेच यांना आवरणं आम्हालाही कठीण होऊन जातं। तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आई आली होती, तर राजा शिवाजी पिक्चर पाहण्यासाठी गेलेलो होतो। खूप छान होता, नक्की पाहू शकता तुम्ही। दुसऱ्या दिवशी तिला मस्तपैकी असा बेत बनवलेला होता। तर तिला इडली सांबारावर तर आवडतं, तर ते बनवलेलं होतं। तर मी इथं भाज्या कटिंग करण्यासाठी खाली बसूनच करते, नाहीतर खूप पाय दुखून येतात। आईने भाजीपाला आणला होता, तर पहा भोपळा कशा प्रकारे तो पत्रिकेत घालून आणलेला होता। खूप छान असा पॅकिंग करून आणला होता। तुम्हाला पॅकेजिंग आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर सांबारची व छोलेची तयारी एकत्रच केलेली। त्याच्या आधी कुकर वगैरे लावले होते। तर त्यानंतर इथे सांबारची तयारी पटपट करून घेतलेली होती। सांबारला डाळ व चिंचही मी त्यामध्येच टाकते। तर चिंच ठेवण्यासाठी अशा प्रकारे मी प्रोटीनचे डबे केलेले आहेत। लवकरच मला तेही बदलायचे आहेत, पण हे दोघे काय करतात तर फ्रीजमध्ये जाऊन सर्व डबे घेतात। त्यामुळे मी अजिबात इथे चेंज करायला पाहत नाही, तेच डबे ठेवलेले आहेत। त्यानंतर सर्व सांबारची तयारी करून कुकर लावला व त्यानंतर इडलीचाही कुकर लावलेला होता व आत्ता छोलेची भाजी करायची होती। तर छोलेची भाजी घट्ट होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे, तर नक्की पहा। तर भाजी सर्व तयार झाल्यानंतर आपण जे छोले शिजवून घेतलेले आहेत त्यातील अगदी थोडेसे व्हिडिओ दाखवले तेवढे छोले घेऊन आपल्याला कुटणीच्या साहाय्याने थोडीशी त्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही। तर त्याच याच्यामधून आपली भाजी खूप छान व घट्ट सर्व एकदम हॉटेल स्टाईल होती। तर भाजी ही खूप छान अशी झालेली आहे। तर ही ट्रिक नक्की वापरून पहा। त्यानंतर इथे मी गरम पाणी वापरते, म्हणजे तरीही छान येते व चवही एकसारखी अशी राहते। त्यानंतर याला तडका द्यायचा होता, तर छान लसूण व हिरव्या मिरचीचा चुरचुरीत असा तडका दिलेला होता। तर तडका दिल्यामुळे आपल्या भाजीला एक चव आणखीच छान अशी वाढते। तर हिरवी मिरची फुटते, तर काळजी घेऊन व्यवस्थित तडका देऊ शकता। त्यानंतर कोण कोण अशा प्रकारे भांडं तडका दिल्यानंतर भाजीमध्ये बुडवून घेतात ते नक्कीच कमेंट करून सांगा। त्यानंतर सांबार व इडलीचाही कुकर लावलेला होता व त्यानंतर भटुरेही करून घेतले, पण यांची अंघोळ झाली होती तर यांना मेकअप करण्यासाठी गेलेले होते। तर त्यांचं आवरून घेतलं व त्यांना लगेच इडली आवडते म्हणून तर आधी करून घेतले, म्हणजे तेही खाऊन घेतात। तर लगेचच पळत गेलीत की खायला स्वतःच्या हाताने घेतात। त्यांना असं आवडीचं काय असलं म्हणजे त्यांच्या हाताने ते खातात। तरी ते छोले भटुरे झाले होते। जेवण वगैरे करून आई आज जाणार होते, तर खाली आलो होतं। तर यांचं तर पहा दाजी तर लगेच पाया पडून आशीर्वाद घेतो। तर हे दोघेही खूप छान असे त्यांना मागे लागले होते। तर बळच यांना आत कसतरी गप केलेलं होतं। तर आई व दादा निघाला होता, तर लगेचच मागे लागले होते, चल म्हणून ओढत होते। व दाजीचं तर काही जलवा पहा। थोड्या त्यांना मामाच्या गाडीत जायचं म्हणलं की भारी कौतुक असतं, तर ते आईसाठी नाहीतर मामाच्या गाडीत बसण्यासाठी एक्साइटमेंट होते। तर याला त्याच्या पप्पाबरोबर जाण्यासाठी तर पाहू शकतात डायरेक्ट लोळायलाच सुरुवात केलेली आहे। कसं तर यांना समजावलं व गॅलरीतून पाहतच होते। गाडी जाईपर्यंत त्यांचं लक्ष तिकडेच होतं। तर दाजी तर काही विचारूच नका, हे दोघे तरी शांत झाले थोड्या वेळात, पण दाजी तर काही विचारूच नका। त्यानंतर याच आईला बाय बाय करून घेतलं व त्यानंतर आज गुरुपुष्यामृत योग होता। तर या दोघांना सुवर्णप्राशन द्यायचं होतं। तर महिन्यातून एकदा जे गुरुपुष्यामृत येतं, ह्यावेळेसचा तर गुरुपुष्यामृत खूप लकीली होता। तर त्यांना सुवर्णप्राशन पाजून घेतलं। संध्याकाळी जेवण वगैरे करून सर्व भांडी क्लीन करून घेतली व मी जाऊन बघते तर काही यांनी सर्व लाईटी लावून ठेवलेल्या होत्या। तर यांचं तर काही विचारूच नका, लाईट तर पूर्ण लावूनच ठेवतात। तर माझा ब्लॉग आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात व तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत तेही मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला तर मग भेटूया छान असे एक आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत